नमस्कार, मी अश्विनी डिके. आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण उपासाची एक रेसिपी बघणार आहोत. उपासाला आपण खिचडी तर नेहमीच करतो, पण काही वेळेस काय होतं, मोठे जे उपास असतात, महाशिवरात्र, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, अशा वेळेस दोन्ही वेळेचा उपास असतो. मग तेव्हा नुसती खिचडी खाऊन होत नाही, दिवसभर खूप वेगवेगळे पदार्थ आपण उपासाचे बनवत असतो. तर आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत, तर यासाठी एक उत्तम पर्याय आहे. करायला सोपं आहे आणि साबुदाणा भिजवण्याची कटकट नाही, काही नाही. अगदी 15 मिनिटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. आज आपण उपासाचे बटाट्याचे कटलेट्स किंवा नगेट्स कसे करायचे ते बघणार आहोत. पटकन साहित्य बघून घ्या, लगेच कृती करूया. आज आपण उपासाचे चविष्ट टेस्टी कटलेट्स करतोय. त्यासाठी इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्याचं वजन अंदाजे 250 ग्रॅम. बटाटे शक्यतो आदल्या दिवशी किंवा आपण ज्या वेळेस कटलेट करणार आहोत त्यापूर्वी एक 5-6 तास उकडून ठेवायचे आणि उकडल्यानंतर गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. त्यामुळे काय होतं, त्यातलं मॉइश्चर कमी होतं. आयत्या वेळेस करायच्या आधी एक अर्धा तास बटाटे बाहेर काढायचे आणि सोलून वापरायला घ्यायचे. 1 वाटी आपली रोजची आमटीची वाटी आहे, त्या वाटीने 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हा कच्चा साबुदाणा आहे, भाजलेला नाही आहे किंवा भिजवलेलाही नाही आहे. अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे. अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून अख्खं जिरं, 3 हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे. अर्धा इंच आलं पातळ काप करून घेतलेले आहेत. मीठ चवीनुसार आणि 1 चमचा साखर. साखरेमुळे टेस्ट छान येते, पण साखर ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर घालू नका. आणि कटलेट चटपटीत होण्यासाठी आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घालणार आहोत. एवढ्याच साहित्यामध्ये आपले सुंदर टेस्टी कटलेट बनणार आहेत. बटाटा आपण मोठ्या किसणीने किसणार आहोत, मोठ्या भोकवाल्या, बारीक किसणीने किसायचा नाही. बघू शकता जाड जाड किस पडतोय. साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घेऊया. साबुदाणा बारीक केलाय बघा. अगदी वस्त्रगाळ पीठ होत नाही साबुदाण्याचं, थोडंसं रवाळ असतं, पण तसंच ठेवायचं आहे आपल्याला. साबुदाणा पीठ घालूयात याच्यावर. सगळं सामान एक एक करून आपण त्यात घालूया. दाण्याचं कूट, थोडंसं जाडबरडच आहे दाण्याचं कूट. दाण्याचं कूट जाडबरड असलं की खाताना खूप छान वाटतं. जिरेपूड, जिरे, मिरचीचा ठेचा. मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आल्याचे तुकडे घेतले होते, ते मी थोडेसे ठेचून घेतलेत. आलं किसून घातलं तरी हरकत नाही. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडीशी साखर. साखर मी सांगितलं तुम्हाला ऑप्शनल आहे. कटलेट आपले चटपटीत होण्यासाठी आपण त्याच्यावरती 1 चमचाभर 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घालतोय. लिंबाचा रस नसेल, तुम्ही आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घाला. आणि तुम्हाला सांगते, हा लिंबाचा रस नुसता लिंब पिळून फ्रीजमध्ये ठेवलेला रस आहे. अगदी 5-6 महिनेसुद्धा त्या रसाला काही होत नाही, वास येत नाही, काही नाही. त्यामध्ये मीठ वगैरे काहीही घालायचं नाही, प्रिझर्वेटिव्हही घालायचं नाही. नुसता काढून बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आता हे सगळं छान मिक्स करून त्याचा गोळा करायचा आहे आपल्याला. पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे गोळा बनवताना. आपला गोळा तयार झालेला आहे कटलेटचा. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि कढईत तेल गरम करायला ठेवून देऊया. आता आपण कटलेट बरोबर खाण्यासाठी मस्त टेस्टी चटणी करून घेऊ. त्यासाठी इथे
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, सालं काढलेली नाही आहेत, तर तुम्ही सालं काढू शकता. अर्धा टीस्पून जिरं, पाव इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेत, साखर 1 टीस्पून, कोथिंबीर घालूया भरपूर सारी, मिरचीचा ठेचा, साधारण 2 मिरच्यांचा ठेचा घालणार आहे. मिरचीचं तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. लिंबाचा रस घालूया. तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी इथे 2 चमचे दही पण घालू शकता. थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये चटणी छान बारीक वाटून घेऊया. स्वादानुसार आपण चटणीमध्ये मीठही घालूया आणि थोडंसं पाणी घालून मी थोडी चटणी अजून सैल करणार आहे. आपली मस्त चटणी तयार झाली बघा. बाउलमध्ये काढून घेऊया. आपला गोळा छान झालाय बघा. काय असतं, काही वेळेस बटाटे एकदम कोरडे कोरडे होतात, म्हणजे चिकटपणा कमी असतो बटाट्याला. मग त्यावेळेस एखाद वेळेस हे आपलं असं कोरडं कोरडं होतं पीठ, तर त्यावेळेस आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करावा लागतो. आता आपलं हे गोळा छान भिजलाय. हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि आपण नगेट्सचा आकार देऊन घेऊया. छोटा छोटा गोळा पोर्शन काढायचा. आपल्याला किती साईजचा नगेट्स बनवायचा आहे, आकार कुठला द्यायचा आहे कटलेटला, त्यानुसार गोळा घ्यायचा. गोल करून घेतलाय आणि नंतर त्याला आपण लांबट आकार देऊया. या पद्धतीने आपण नगेट्स करून घेऊया आणि तोपर्यंत तेल तापतंय. तेल तापलं की तळून घेऊ. लांबट गोल करायचं आणि दोन्ही बाजूनी असं थोडंसं चपट करून घ्यायचं. मस्त. तेल तापलंय छान. आता आपण आपले नगेट्स तळून घेऊया. गॅस बारीक केलेला आहे. मस्त होतात बघा. बघा काय सुंदर झालेत आपले नगेट्स. याच पद्धतीने आपण पुढचेही नगेट्स तळून घेऊ. आज आपण याला नगेट्सचा आकार दिलाय. तुम्ही बाजारात कटलेट्सचे वेगवेगळे साचे मिळतात, त्यातूनही तुम्ही कटलेट्सचे वेगळा आकार देऊ शकता. नगेट्स तळताना गॅस मोठा ठेवायचा नाही. मोठा ठेवला तर काय होईल, पटकन वरच्या बाजूने लाल होऊन येईल आणि आतमध्ये कच्चं राहील. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं आहे. अतिशय चविष्ट कुरकुरीत असे हे आपले उपासाचे नगेट्स करून तयार झालेत. आवाज आहे का? मस्त. 5-6 दिवस टिकणारे असे हे नगेट्स आहेत. 5-6 दिवस म्हणजे तळून ठेवायचे नाहीत. आपण जसे मगाशी नगेट्स बनवून ठेवले होते तळण्यापूर्वीचे, तसे नगेट्स तुम्ही झिपलॉकच्या पिशवीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये डीप फ्रीजमध्ये अगदी 5-6 दिवस छान ठेवू शकता. खायच्या वेळेस एक 10 मिनिटं आधी बाहेर काढायचे आणि तळून खायला घ्यायचे. पूर्वतयारी आपल्याला अशी आपण करू शकतो पाहुणे येणार असतील त्यावेळेसाठी. तुम्ही या पद्धतीने, आता महाशिवरात्र आलीच आहे, त्यावेळेस नगेट्स करून पहा
आणि मला नक्की कमेंट द्या. तुम्हाला जर आजचा उपासाच्या नगेट्सचा, बटाट्याच्या कटलेटचा हा व्हिडिओ जर आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर पटकन व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.